लावली नको केअर काहीच करू. आता चेहरा वॉश केलेला आहे. चला आता लावते मी ब्लॅक हेड्स क्रीम पण लावते आणि हे लिपचं मला लावायचंय बरं कसं आहे बघू. तर बघू शकता असं याच्या ट्रे आहे आणि याच्यामध्ये लिप्स आहे ह्या. तर ह्या लिप्स लावायच्या आहे. आपला डार्कपणा लिप्सचा असतो ना तो घालतो. आता एवढे मोठे होते आपल्या तरी छोटे होते पण मग साईडने पण लागला जाईल. बघू आता लावून बघू शकता. असं भारी भारी स्किन केअर असं आपल्याला माहिती ना. हा शकता स्वेटर खूप छान कलेक्शन आहे. नाही ही पण मस्त आहे. इथे पॅन्ट पण अशा आहेत विंटरच्या पॅन्ट आहे. फक्त 399 आहे. एवढे कलर आहे. इथे जॉईंट आहे डायरेक्ट. जाऊ काही हरकत नाही घालून बघते कशी येते आणि तुम्हाला पण दाखवते. तर असं मध्ये कापड आहे गरम आणि घातल्यावर कशी दिसते तुम्हाला दाखवतेच. हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. कसे आहात तुम्ही? आय होप एकदम छान मजेत फिट आणि एक्सरसाइज करत असणार. तर तेच आता मी एक्सरसाइजच करते. ड्रेस घातला, एक्सरसाइजची मॅट टाकलेली आहे, एक्सरसाइज करायची आहे आणि दुपारला ना बाहेर पण जायचं आहे थोडंसं. मला बॅग पण आणायची आहे. बॅग तर घेईलच मी पण मग डीमार्टला पण जायचं आहे. थोडं काम आहे डीमार्टला सुद्धा. तर तिथे पण विंटर वेअर खूप छान कलेक्शन तुम्हाला दाखवेल. माझ्याकडे आहे जॅकेट्स वगैरे पण मग तरी मला दुसरं काम आहे. दुसऱ्या वस्तू काही घ्यायच्या आहेत पण मी विंटर वेअर खूपच भारी आले ते दाखवेल मी तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये. आणि म्हणजे तुम्हाला घ्यायचं असेल तर थोडी आयडिया येईल. जर स्वेटर्स वगैरे स्टायलिश स्वेटर्स घ्यायचे असतील तर तिथे तुम्ही घेऊ शकता कारण इतकी छान क्वालिटी आलेली आहे डीमार्टमध्ये. तर ते शेअर करीलच मी नंतर तसं. तर आता एक्सरसाइज करते आहे आणि तुम्ही बघत असेल मला ना इथे थोडंसं पिगमेंटेशन डार्क झालेले आणि हिवाळ्यात जास्त ते डार्क होतात. आधी नव्हते पण आता थोडेसे डार्क झाले आहे. तर मग त्याच्यासाठी मला काहीतरी करावं लागेल. क्रीम वगैरे एक बघून ठेवली मी. बघेल आता ती इफेक्टिव्ह आहे की नाही वापरायला सुरुवात करेल. कारण इथेच ह्याच ठिकाणी जेव्हा कियारा झाली ना विहानच्या वेळेस मला काहीच डाग वगैरे काहीच नव्हते पण जशी कियारा झाली तेव्हापासून कियारा झाली तेव्हा मला इथले डाग नाकावर पण होतं पण नाकावरचं गेलं पूर्ण प्लेन झालं पण मी इथे राहून गेलेले आहे. तर ते हिवाळ्यातच जास्त डार्क होता. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात जातात ते निघून असं असतं माझं. आणि हिवाळा आला की विंटर सीझन आला की लगेच थोडेसे डार्क होतात म्हणून ते तुम्हाला दिसत असतील डार्क. पण मी काही नाही करते त्याच्यावर उपाय हळूहळू. थोडं थोडं लावते मी काही दरवेळेस. लवकरच जातीलच पण मग असतात प्रत्येकाला प्रेग्नेन्सी नंतर असे डार्क्स वगैरे असतात. पण मी त्याच्यावर असं म्हणजे एकदम दुःखी होऊन नाही बसत. त्याच्यावर सोल्युशन असतं. आपण स्किन केअर वगैरे रेग्युलर केलं पाहिजे. तर आज मी ना एक्सरसाइज झाल्यानंतर स्किन केअर करणार आहे थोडंफार. जे माझ्या भावाने रशियावरून घेऊन आला होता काही तर म्हटलं चला आज लावेल. एक एवढे शीट मास्क आहे. खूप शीट मास्क आहे. स्ट्रॉबेरी आहे मला दाखवते. हे हनीचं आहे एक. नंतर स्ट्रॉबेरी आहे. हे रशियावरून आणलेले सगळे हे ना आणि नॅचरल स्किन केअर मास्क आहे हे. आणि हे ऑलिव्ह आहे वाटतं काहीतरी आहे. एक्स्ट्रॅक्ट ऑलिव्ह. हां ऑलिव्ह आहे. ऑलिव्हचं आहे बघू शकता. ऑलिव्हचं आहे. ऑलिव्हचं ते पहिल्यांदाच बघितलं. त्याच्यानंतर इथे आहे ब्लूबेरी मास्क आणि अजून आहे तिकडे माझ्याकडे दुसरे आपले इंडियातले आहे गार्नियरचं. नंतर कोकोनट आहे. 2 आहे कोकोनटचं वगैरे. तर बघते आता कोणतं लावायचं पण मी हे लावून बघणार कारण हे एक पण वापरलेलं नाही आहे मी मास्क. तर मग याच्यातलं कोणतं तरी हनी किंवा मग मला हे बेस्ट वाटतं. एक हनी किंवा काय म्हणतं आपलं पोमॅग्रेनेटचं हे
बघते कोणतं लावायचं. असं वाटतं की हनीचा लावावं विंटरमध्ये, तर हे वरतीच काढून ठेवते. त्याच्यानंतर आहे मस्त छानपैकी आपलं अंडर आय मास्क बघू शकता. तर ते लावून मी नंतर हे पण लावणार आहे, तर हे वरतीच ठेवते. त्याच्यानंतर माझ्याकडे आहे लिप मास्क बघू शकता, तर हे लावणार आहे. स्किन केअर पूर्ण मी तुम्हाला दाखवेल नंतर थोड्या वेळाने. आणि त्याच्या आधी हे लावणार. हे आहे आपलं सिरम आहे बहुतेक, हां सिरमच आहे. तर ते कसं लावायचं ते माहिती नाही, मी आधी बघेल, सर्च करेल कसं लावायचं. तर हे एक लावणार. खूप दिवस झाले, तसे 3 आहे माझ्याकडे. एक लावणार आणि लिप मास्क पण 2 आहे, एक लावते. आज कधीच वापरला नाही, म्हटलं वापरून घेऊ, नाही तर लक्षात नाही राहणार. त्याच्यानंतर मेकअपचं तर भरपूर आणलं होतं त्याने, असे पेन्सिल म्हणजे लिपस्टिक पेन्सिल्स वगैरे 2 आहेत. 2 बघू शकता, मस्त मॅट आहेत. त्याला शार्पनर पण आहे. तर ते जेव्हा आम्ही जाणार ना फिरायला, त्यावेळेस मी सगळं भरणार आहे. ही पेन्सिल आहे, आयलायनर, नंतर आपण व्हिटॅमिन ई आहे, ॲलोवेराची आयब्रो पेन्सिल आहे. तर ही तर लागते मला, आयब्रो पेन्सिल वापरते मी. त्याच्यानंतर हे ना बहुतेक आयलायनर आहे. हे आयलायनरच आहे, हे आयलायनर तिकडून सगळं रशियावरूनच आणलेलं आहे त्याने. आणि हे मस्कारा आहे, तो पण रशियावरूनच आणलेला आहे. तर एवढंच आहे त्याने मेकअपचं आणलेले, बाकीच्या तर गोष्टी मी वापरल्या. त्याच्यानंतर हे काय आहे, ब्लॅक हेड रिमूव्हर, हे सुद्धा वापरेल मी आज. असं एवढं साहित्य आहे. चला आता बाकीचं ठेवून देते. आणि स्किन केअरचं काय काय आहे, आज सगळे प्रोडक्ट मी रशियाचे वापरणार आहे. एवढे बघू शकता स्किन केअर प्रोडक्ट. तर आता पटापट एक्सरसाइज करून घेते आणि मस्त हे स्किन केअर दाखवते मी तुम्हाला. चला, तर इथे आहे हे ब्लॅक हेड्स रिमूव्हर मास्क. हे बघते आता कसं लावायचं, नाकालाच लावणार. हे ना आय थिंक सिरम नाही आहे काय, रेंटॉल इलॅस्टिक मास्क आहे. बघते आता कसं लावायचं. तर याच्यात एकदम थोडंसंच आहे, तर असं. त्याच्यानंतर आपलं लिप मास्क, हे पण लावून बघणार पहिल्यांदाच, बघू कसं आहे. 2 आहे असे. तर 2028पर्यंत एक्सपायरी आहे त्याची. तर हे लावून बघते आता. याच्यावर तर पूर्ण लिहिलेलं आहे, चायनीजमध्ये लिहिलेलं आहे. कोलॅजन मॉइश्चरायझिंग लिप मास्क आहे हे, कोलॅजन मॉइश्चरायझिंग लिप मास्क. ठीक आहे, हे लावणार आहे. त्याच्यानंतर आय मास्क, अंडर आय मास्क लावणार आहे, कोलॅजन क्रिस्टल आय मास्क. तर हे लावेल. तर इथे दिलेलंच आहे, बघू शकता सगळं काय काय. रिझल्ट दॅट आय स्किन डिझॉल्व आय डिपार्टमेंट इज टायर्ड, इम्प्रूव्ह आय बॅक, ब्लॅक क्रीम आईज. ठीक आहे, हे लावणार. त्याच्यानंतर आपलं मास्क लास्टला लावणार. तर असं एवढे स्किन केअरचं मी वापरणार आहे आज, आणि तुम्हाला वापरून दाखवेल कसं होतं. आता दाखवलं मी स्किन केअरचं माझ्या भावाने आणलेलं रशियावरून. तर म्हटलं चला आज वापरू. कधीच म्हणजे खूप दिवस झाले ते वापरलंच नाही. त्यातलं फक्त आय मास्क मी लावला होता, पण मग आज सगळ्या गोष्टी लावणार आहे. मस्त स्किन केअर करणार आहे माझं हिवाळ्यातलं. बघू कसं म्हणजे फरक पडतो. एक दिवस तर एका दिवसाने तर काही फरक पडणार नाही, पण तरी थोड्या वेळ तरी म्हणजे थोडंसं चेंज होईल का नाही ते बघू, आपण ट्राय करू. चल आता पटापट एक्सरसाइज करून घेते. कियाला पण येईल, कियाला येण्याच्या अगोदर एक्सरसाइज करून घेते, स्वतःच आवरून घेते, मस्त स्किन केअर करते, मस्त स्वतःच आवडणार. आणि आज मी करणार आहे माझ्यासाठी डाएटसाठी एकदम इफेक्टिव्ह असा पदार्थ म्हणजे मुगाची उसळ आणली होती काल. नुसतं मुगाची उसळ होती, मोड आलेली, त्याची मस्त मी फ्राय रेसिपी करणार नुसतं तसंच खाण्यासाठी. आणि वरतून कांदा वगैरे, कच्चा कांदा, टोमॅटो असं टाकणार, कोथिंबीर टाकणार, मस्त लिंबू पिळणार. तर असं करायचं आहे. तर मग तेच खाणार आज दिवसभर, दुसरं काही खाणार नाही. आणि तुम्हाला माहिती विदाऊट शुगर तीच पिते मी. तर चला आता पटकन बोलतच राहील, एक्सरसाइज करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी नंतर. एक्सरसाइज झाली माझी, दम लागलाय, बोलता येत नाही. कियारा पण आली इतक्यात, बरं एक्सरसाइज झाली आणि कियारा पण आली. चला आता थोडा चेहरा वॉश करते स्किन केअरच्या आधी, आणि मस्त स्किन केअर करून घेऊ. चला
तर तिथे स्किन केअरच्या आधी तोंड वॉश म्हणजे फेस वॉश चांगला केलेला चांगला असतो. तर केस वरती बांधून घेते. माझ्याकडे ना तो बेल्ट पण होता पण तो कुठे गेला आता जाऊ द्या. तर चल आता पहिल्यांदा तर इतकं गार पाणी ना आधी तोंडाचं वेट म्हणजे थोडंसं हे करून घेते. आणि इथे माझ्याकडे डॉक्टर रसेलचं स्क्रबर आहे. तर ते आधी लावून घेते आणि सगळं स्क्रब करून घ्यायचं आहे. तुम्हाला दाखवते डॉक्टर रसेल स्क्रबर. तर स्क्रबर लावून घेतलेला आहे. तर हे मी पॉन्डचं फेस वॉश वापरते. गार्नियरचं वापरते पण पॉन्डचं जास्त वापरते मी, कारण ते मला आवडतं जरा म्हणजे चांगला निघतं याच्याने आणि सॉफ्ट आहे. तर इथे मी छानपैकी फेस वॉश केलेला आहे. तर आता स्किन केअर करू. तर इथेच बसली आहे स्किन केअर करण्यासाठी. रूममध्ये जाणार होती पण म्हटलं चला इथेच बसून करू जरा कम्फर्टेबल. तर माझ्याकडे एवढे आहे स्किन केअरचे आज मी वापरणार आहे. बघू शकता एवढी प्रोडक्ट स्किन केअरसाठी आणि त्याच्याबरोबर मसाजर पण आहे. तर हे तर एवढं सारं वापरून स्किन केअर करणार आहे मी आज. आणि सगळं रशियावरून आणलेले प्रोडक्ट्स. आणि हे माझं मसाजर जे मी मागवलं होतं ॲमेझॉनवरून. तर मस्त छानपैकी स्किन केअर करू चला. तर पहिले तर आता कशापासून सुरुवात करू. पहिले हे मास्क लावते. कसं आहे बघू. गोल्डन इलास्टिक मास्क. तर आता पण हे लावून बघू. एकदम थोडंसंच आहे बघू शकता. पांढऱ्या कलरचं आहे क्रीम. फर्स्ट टाइम लावून बघणार आहे. तर इलास्टिक मास्क मी लावते आणि त्याचा फ्रेग्रन्स पण भारी एकदम. आणखी याला नुसती मध्ये मध्ये म्हणत होती मला पण तिला बोलली की लहान मुलांनी लावायचं नसतं ते. आणि त्याच्यावर लिहिलेलं पण आहे की 3 वर्षाच्या खालील मुलींना किंवा मुलांना लावायचं नसतं. तर 3 किंवा 5 वर्षाच्या. पण मग आता कियाराला म्हटलं नाही मोठ्यांचंच आहे. ती नुसती मागे लागली होती आणि ती बघते बघू शकता शेजारीच. तर इथे मी लावून घेते. इतकं भारी फील होतंय ना लावताना आणि त्याचा फ्रेग्रन्स पण इतका छान आहे. तर तुम्हाला जर भेटलंच कुठे तर नक्की बघा आणि घ्या. आणि नाईटला तुम्ही लावू शकता आणि मस्त छानपैकी सकाळी वॉश करू शकता. ज्याचा ड्राय त्वचा आहे ना ज्याची, आता माझी खूप ड्राय त्वचा आहे. मी हे 15 मिनिट मास्क ठेवते आणि मग वॉश करते. तर मी ना हे ट्रान्सलेट करून सगळं मी बघितलं. तर कशासाठी असते, ज्यांची ड्राय त्वचा असते त्यांनी लावायचं. असं रात्री पण लावून तुम्ही झोपू शकता आणि सकाळी वॉश करू शकता. पण मी आता ठेवलेलं आहे 10 मिनिटांनी आणि याच्याने ग्लो येतो चेहऱ्याला.
आणि प्लस हायड्रेट करते, म्हणजे त्वचेला कोरडी त्वचा हायड्रेट होते, म्हणजे एकदम स्मूथ आणि एकदम मॉइश्चरायझर लावतो ना तशी त्वचा ग्लो करते आणि खूप इफेक्टिव्ह आहे. आणि 3 वर्षाच्या खालील मुलांना नाही लावायची, पुढच्या यांना चालते. आणि डोळ्यापासून अवॉइड करायची, बाजूलाच लावून घ्यायची. आता मी तुम्हाला हे सांगून पण उपयोग नाही, कारण मग ही इथे भेटणारच नाही इंडियामध्ये. जरी भेटलं तर स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही, भेटलं समजा तर तुम्हाला कुठे फोटो दाखवून स्किन केअर जिथे प्रोडक्ट भेटता, कॉस्मेटिक भेटतात तिथे तुम्ही हे विचारू शकता किंवा ऑनलाईन टाकू शकता हे. पण मग त्वचेला लगेच ग्लो येतोय, बघू शकता. जसं आपण फेशियल करतो ना त्या पद्धतीने वाटतंय मला. तर असं मी पूर्ण ट्रान्सलेट करून बघितलं काय काय कसं यूज करता वगैरे. तर रात्री झोपताना लावायची असते आणि आता मी लावली आहे. आता मी 10 मिनिट, आता 5 मिनिटं ऑलमोस्ट झालीच आहे. अजून आता 5 मिनिटांनी मस्त. नको ना कियाराने काय केलं बघू शकता, पूर्ण कट करून ठेवलं. आता हेच लावावं लागेल पुढचं. नको ना कियारा, थांब ना. याच्यात हे असतं, लिक्विड असतं ते सिरम. मग ते अजून माहिती नाही कसं लावायचं, मला माहिती करावं लागते सगळं, तेव्हा कळतं की काय कसं करायचं आहे. तिने कापून ठेवलं हे. तर इथे तर पूर्ण झाले 10 मिनिट आणि एकदम इलेस्टिक सारखी पूर्ण चिपकून गेलेली आहे क्रीम. ती एवढी क्रीम की यार आवाज कमी कर. तर इथे मी 10 मिनिट झाले आणि असं पूर्ण इलेस्टिक सारखं झालेलं आहे आणि स्किन पण एकदम वेगळीच दिसते, बघू शकता. जर असा कायमचा ग्लो असता किती छान वाटलं असतं. तर आता मी वॉश करून येते आणि दाखवते. अजून माझ्याकडे 2 पुड्या आहेत अशा, त्या आता रात्री लावून घेत जाईल मी. आता आज तर लावली आहे, उद्या परवा अशी रात्री लावून घेत जाईल आणि बघू काय इफेक्ट पडतो. छान पडला तर मी मग ॲमेझॉनवर सर्च करेल आणि अजून मागून घेईल, किंवा मग माझ्या भावाला अजून मी, आता तो पुढच्या वर्षीच येईल त्याच्या आधी मी त्याला सांगून देईल अशा पुड्या भरपूर. तर चला वॉश करून येते आणि तुम्हाला पण दाखवते. तर चेहरा वॉश करून आली मी. असं वाटतं की रात्रीचे ती बेस्ट राहील क्रीम, पण मला माहीत नव्हतं म्हणून मी आता लावली. नको की यार काहीच करू. आता चेहरा वॉश केलेला आहे. चला आता लावते मी ब्लॅक हेड्स क्रीम पण लावते आणि हे लिपचं मला लावायचं आहे. बरं कसं आहे बघू. तर बघू शकता असं याच्या ट्रे आहे आणि याच्यामध्ये लिप्स आहे ह्या. तर ह्या लिप्स लावायच्या आहे. आपला डार्कपणा लिप्सचा असतो ना तो घालतो. आता एवढे मोठे होटे, आपल्या तरी छोटे होटे, पण मग साईडने पण लागला जाईल. बघू आता लावून, बघू शकता. असं भारी भारी स्किन केअर असं ना आपल्याला माहिती ना. हा आता वरचा होट असा आहे, बघू शकता. थांब मी लावते. तू लाव. नीट लाव. लावली. कसं तोंड उघडता नाही येत बाबा. तर हे लावलेलं आहे. तोंड उघडता नाही येत मला होटानं. अजून आहे. तुझं मला असं वाटतं तू तिकीट खाल्लं तुझं पूस दे. 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
एकदम छान झालेले आहे खरंच. दे. मला बोलता येत नव्हतं पण एवढे मोठे होते, पण त्याच्यात इतकं म्हणजे छान आहे आणि मऊ पण झाले. खरंच हिवाळ्यात गरज असते अशा प्रोडक्टची. हे प्रोडक्ट आहे Amazon वर. नको कियारा, तिचं खूप चाललंय, तिला लावून देते इकडे. तिला मग आता उलट्या साईडने लावते. राहू दे, हा इकडे दाखव. बघू शकता तिला उलट्या बाजूनी लावून दिले. जा आता तिकडे बस, आता मला करते स्किन केअर. जा तिकडे बस. तर होत खरंच मऊ मऊ झालेलं आहे. खरंच असे प्रोडक्ट ना रेग्युलर वापरायला पाहिजे. मी आता ना Amazonवर प्रत्येक प्रोडक्ट मागवणार आहे. आणि हे आय पॅचेस ते सुद्धा मिळतात, ते लावून घेऊ आणि मग हे लावू काय ब्लॅक हेड्स. तर आता आय पॅच लावून घेते. आज थोडं डिफरंट स्किन केअर दाखवते मी तुम्हाला. तर इथे मी आता आय पॅचेस लावते आहे आणि हे आय पॅचेस मी आधी पण वापरले, इतके छान आहे. तर हे पाहिजेलच ज्यांचे डार्क सर्कल आहे. माझे तर आहेच ऑलरेडी, मी तर म्हणत नाही, पण मग ज्याचे डार्क सर्कल असेल त्यांनी लावावे. आता मी पण हे भरपूर मागवणार आहे. तर हे माझ्याकडे 2-3 पेअर होते, मग आता हा लास्ट उरलेला आहे. तर म्हटलं चला आज लावून घेऊ. आणि त्याच्यात भरपूर सारं सिरम असतं. तर बघू शकता, नुसते मस्त आय पॅचेस लावले ना तरी आपलं छान म्हणजे आय लाईन्स, खालच्या लाईन्स असतात त्या, पफी आईज किंवा डार्क सर्कल, ते सगळे म्हणजे त्या नॉर्मल होतात, म्हणजे चांगले होतात जर कायम लावलं तर. आणि त्यात भरपूर सारं सिरम पण आहे. आणि इथे मी असे लावून घेतलेले आहे. आता हे पण थोडेसे 10-1 मिनिट ठेवेल. आणि बाकीचं पण मी आता आपलं ब्लॅक हेड्सची जी क्रीम आहे ना ती पण लावून घेते. आणि ती भरपूर आहे, मला थोडीशीच लागेल, एवढी काही लागणार नाही. तर ती पण मग साईडला लावून घेते, म्हणजे ते सुद्धा 15 मिनिट त्याच्यामध्ये होऊन जातील. तर मला ब्लॅक हेड्स एवढे नव्हते, पण म्हटलं चला लावून घेऊ आणि बघू कसं म्हणजे काय फरक पडतो वगैरे. आणि तुम्हाला पण मी दाखवतेच आहे. तर चला आता पटापट लावून घेते आणि मग बोलते. तर इथे मास्क पण सुकलेला आहे आणि मी मास्क सुकसपर्यंत फरची पुसून घेतली, झाडून घेतलं पटापट. तुला आता काढून घेऊ. त्यात कामातल्या कामात आपलं स्किन केअर पण होऊन गेलं आणि इतकं छान सुकलेलं आहे मास्क पूर्ण. इतकं सिरम होतं त्याला, मस्त झालेलं आहे. बाबा माझ्यात बघ तिथे आहे. कुठे? तिथे. हा थांब, थोडंसं वाळू दे हा फरची. जा मग तिकडून जा, असं साईडने. तर बघू शकता. तर आता मी फक्त मसाज करणार. आता एक छोटं कुठे गेलं काय माहिती. ठीक आहे, हा एक तर इथेच आहे ना. तर याच्याने माझं एकदम बेस्ट मसाजर आहे हे फेसचं. फक्त 10 मिनिट मसाज करणार याच्याने.
स्टोअरला गेलेला आहे. तर हे मी ॲमेझॉनवरून मागवलं होतं, खूप छान क्वालिटी आहे. तर याला मला ना एक पाऊच घ्यायचं आहे छानपैकी. हे आता खराब झालं आहे त्याचंच आहे. तर मी ना एक पाऊच घेईल का आता त्याच्यासाठी सेपरेट ठेवायला, म्हणजे कधी पण आपण ट्रॅव्हलिंगला गेलो ना तेव्हा वापरता येईल. तर इथे फायनली माझं स्किन केअर झालेलं आहे. जे रशियामधून प्रोडक्ट आणले होते त्याचं मी आज स्किन केअर करून बघितलं पहिल्यांदाच, फर्स्ट टाइम. छान वाटलं मला करून सगळं. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. तर मस्त वाटतं, एकदम फ्रेश वाटतंय. चला आता स्वतःच आवडते आणि भूक लागलेली आहे. मस्त ना मुगाची उसळ करते, म्हणजे फ्राय मूग करते. जस्ट फ्राय करून घेणार, त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो काय असेल ते टाकणार, मिरची वगैरे, आणि तेच आज खाणार आहे. चला आता आवरल्यावर बोलते तुमच्याशी. आज आता आवरलेलं आहे. आता माझ्यासाठी करते मस्त इथे हिरवे मोड आलेले बघू शकता, फ्राय करणार आहे. एकदम किंचित तेल टाकलेले, एकदम म्हणजे नॉर्मल, काहीच तेल दिसत नाहीये. एकदम एवढंच किंचित टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये नुसती फ्राय करणार. बघू शकता इथे रेडी आहे आपलं सॅलेड मुगाचं. आता मस्त खाऊन घेते. तर इथे माझं डाएटचं मस्त झालेलं आहे. म्हणजे मुगाचं सॅलेड म्हणू शकतो, फ्राय म्हणू शकतो. त्यात इतका भरपूर सारा लिंबू पिळून टाकलेला आहे. डीमार्टला त्या दिवशी ना जास्त फिरताच नाही आलं, थोडंसं काम आहे तिथे. आवरलं आणि आता चाललेलं आहे. मस्त आवरलं, थंडी म्हणून स्वेटर घातलं मी. चला आता तिकडे गेल्यावर बोलते तुमच्याशी. म्हटलं विंटर वेअर इतकं छान आलेले, तुम्हाला दाखवते, होऊ शकता. मस्त मस्त आहे ब्लेझर. हा वेगळा आला आहे. हा पण छान आहे कलर. कोणत्या याच्यावर घातलं त्याच्यावर असं, आणि हा कॉम्बिनेशन ब्ल्यू कलरचा. नाही घेणार नाही. हे हा ग्रे पा मस्त आहे. पण ते भारीच होतं इथला ना. ते कुठे गेलं काय माहिती. हा ते मस्त दिसायचं ना. तर इथे बघू शकता स्वेटर. हा अशी स्वेटर आलेली आहे मस्त छान. वाव, हे नाही स्वेटर के वेगळ्या स्टाईलचे मस्त आहे ना स्वेटर. बघू शकता एकदम भारी शकता स्वेटर. खूप छान कलेक्शन आहे. नाही ही पण मस्त आहे. हा विंटर वेअर आलेला आहे, मस्त आहे एकदम. बघू शकता मस्त आहे. हा मुलांचं तर इतकं सुंदर आलेलं आहे. बघू शकता अशी इतकी भारी भारी आले डीमार्टला विंटर वेअर. तुम्ही येऊन घेऊ शकता आणि ते स्वस्त आहेत. हे सगळे विंटर वेअर आहे. तर तुम्हाला घ्यायचं असेल तर इतकं छान छान कमी प्राईसमध्ये. इथे पॅन्ट पण अशा आहेत, विंटरच्या पॅन्ट आहे. फक्त 399 आहे. एवढे कलर आहे. तर डीमार्टला हे इतकं चिटकतात, तर इथे सुद्धा आहे 59 रुपयाला आहे. तर हे घ्यायचे कधी पण तुम्हाला जर भिंतीला लावायचे असेल ना, तर हे घ्यायचे. खूप चिटकतात मस्त. कुठे करू शकता, काय करू शकता.
नऊवारीमध्ये हे पुढे टिश्यू पेपर वेगळं ठेवायचं असं हे छोटेसे किचनमध्ये घरी ना ठेवायला टिश्यू पेपर. तर माझ्याकडे अशा बरण्या बघू शकता 99 रुपीज लागते. तू ते लाकडाचं ठेवलंय ना लाकडाचं काढून टाकायचं सुरे ठेवायला साधन बघा साबण ठेवायचं ते एवढं भारी बघितलं का तसं नाही अडकून ठेवायचं काहीतरी हे आहे ते मस्त. आणि हे बघ पायाचं शूज वगैरे बघतो आम्ही आता. शूज हे बघ चांगली पण आहे मऊ मऊ हे कडक हे आणि हे मध्ये हे चांगले आणि पुढून छोट आहे ना नाही तर असं पॅक नाही मला येतं का मला नाही ना असं बघा ना असं 8 नंबर हे 6 नंबर का ना 8-7 नंबर हे बघ हे पण छोटा लागेल मोठा छोटा 8 नंबर. तर डीमार्टमध्ये आलो आणि हे माझं फ्लिपकार्टवरून आलेलं आहे पार्सल. तर बघू आता कसं आहे कारण स्टॉकिंग पॅन्ट मागवली होती मी तर बघू कशी आहे. चला तर ही मागवलेली फॅशन काय पॉलिस्टर थाई फॅशन काय कॅपिटल गर्ल्स हिची तर बघू शकता अशी आहे पॅन्ट. बघू येते का नाही मला छोटीच वाटते अशी मीडियम साईज मागवली होती आणि मध्ये अशी आहे बघू शकता असं कापड आहे आणि खाली ना बॉटमला मी खरं हे मागितलं होतं त्यांना सांगितलं होतं मला ना ओपन पायवालं पाहिजे होतं ते कसं काय काय माहिती करायचं असेल. मी त्याला जॉईंट आहे डायरेक्ट जाऊ दे काही हरकत नाही घालून बघते कशी येते आणि तुम्हाला पण दाखवते. तर बघू शकता मी स्कर्ट घातलेला आहे आणि अशी पॅन्ट तर असं दिसतंय मस्त आणि एकदम गरम होतं म्हणजे आपण हिवाळ्यामध्ये पण घालू शकतो ही पॅन्ट आणि स्कर्ट अशी जर घालायची असेल तर त्यासाठी मागवली. छान कलर आहे हा जास्त ब्लॅक पण नाही आहे आणि मस्त आहे बघू शकता. तर कसं वाटलं ते नक्की सांगा. फ्लिपकार्टवरून आलेली आहे नाही तर ह्याच पॅन्ट मिंत्रावर खूप महाग आहे 700-800 तर ही मला मिळालेली आहे 422ला. तर याची ओरिजिनल किंमत होती 1299 काहीतरी होती तर छान मिळाली. कोणाला लिंक पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. चला आता चेंज करते.